नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आज आपण बनवणार आहोत अधिक मास विशेष गुळाचे जाळीदार अनारसे। सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका। आता त्यासाठी आपल्याला अनारशाचं पीठ तयार लागतं। आता इथे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे, पण हे पीठ कसं तयार केलं ते सांगते। आता त्यासाठी सगळ्यात आधी मी 1 वाटी एवढा तांदूळ घेतला, रेशनचा तांदूळ घेतला। तुम्ही कुठलाही जुना तांदूळ यासाठी घेऊ शकता, पण तांदूळ असा घ्यायचा तो चिकट होणारा नसावा आणि नवीन तांदूळ नसावा, म्हणजे अनारसे छान होतात। आता 1 वाटी तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून घेतले, ते 3 दिवस मी भिजवून घेतले आणि 3 दिवस दररोज त्यातलं मी पाणीसुद्धा बदललं, म्हणजे तांदळाला खराब वास येत नाही, त्यामुळे पाणी बदलायचंच आहे। आता हे तांदूळ 3 दिवस भिजल्यानंतर आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळेला धुवून घ्यायचे। त्यामुळे काय होतं, त्यातला जो चिकटपणा असेल पाण्याला आलेला किंवा आंबट वास असेल तो निघून जातो। आता हे तांदूळ धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि त्यातलं पाणी आपल्याला निथळू द्यायचं। पाणी थोडंसं निथळल्यानंतर एका सुती कपड्यावरती हे तांदूळ आपल्याला थोडे सुकवून घ्यायचे। आता तांदूळ बरेच जण काय चूक करतात माहिती आहे का, तांदूळ खूप जास्त वाळवतात, तर त्याचे अनारसे व्यवस्थित होत नाहीत। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, पंख्याच्या हवेला थोडा वेळ अगदी हे तांदूळ सुकत घालायचे, म्हणजे त्यातलं पाणी फक्त निथरायला हवं, पण तांदळामध्ये ओलसरपणा तसाच असायला हवा। अशा पद्धतीने जेव्हा आपले हे तांदूळ सुकतील तेव्हा आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। आता हे तांदूळ मी मिक्सरमधून बारीक करून घेते। मिक्सरमधून तांदूळ बारीक करताना पीठ अगदी बारीक करायचं आपल्याला। पीठ जेवढं छान होईल, जेवढं बारीक होईल तेवढे अनारसे छान होतात। आता हे पीठ तयार करून घेतले। आता हे पीठ आपल्याला तसंच न घेता हे चाळून घ्यायचं। चाळण्यासाठी जी मैदा चाळायची चाळणी असते त्याने याला चाळून घ्यायचं। बघू शकता अशा पद्धतीने पीठ चाळून घ्यायचं आणि वरती जे हे मोठे कण राहतात ते आपल्याला एकतर जास्त राहिले असतील तर पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचे, किंवा थोडं असेल तर ते बाजूला काढून टाकायचं, ते आपल्याला या पिठामध्ये घ्यायचं नाही। आता तुम्ही म्हणाल, हे जर असं आपण मेजरमेंट घेतलं, मोठे कण फार जास्त राहिले तर प्रमाण चुकेल, तर अजिबात नाही। आपल्याला पीठ मोजून घ्यायचे, त्यासाठी प्रमाण चुकू नये म्हणून शक्यतो पीठच मोजून घ्यायचं। तुम्ही किलोचं प्रमाण घ्या किंवा डायरेक्ट असं वाटीचं प्रमाण घ्या, काहीही प्रमाण घेतलं तरी पीठ जेव्हा आपण मोजतो ना तर अनारसे फसतच नाहीत। त्यामुळे शक्यतो पीठ आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे। आता हे पीठ मी वाटीने मोजून घेते। ज्या वाटीने तांदूळ घेतले तीच वाटी मी पुन्हा इथे घेतलेली आहे, त्याने मोजून हे 2 वाटे एवढं आपलं पीठ भरलेलं। 1 वाटी तांदळाचं 2 वाट्या पीठ तयार होतं। तर अशा पद्धतीने व्यवस्थित वाट्या गच्च भरून पीठ मोजून घ्यायचं, म्हणजे प्रमाण चुकणार नाही। आता 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला 1 वाटी एवढा किसून घेतलेला गूळ घालायचा। आता गूळ काय करायचं, शक्यतो मोठे तुकडे न करता अशा पद्धतीने एकतर बारीक चिरून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा आणि वाटी गच्च भरून घ्यायची, म्हणजे प्रमाण चुकणार नाही। आता 1 वाटी एवढा किसलेला गूळ मी यामध्ये घातला आहे, याला मिक्स करून घ्यायचं। आधी असं हाताने मिक्स करून घेऊ शकता आणि नंतर हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, गूळ छान पिठामध्ये एकजीव होतो। आपलं पिठाचं आपलं जे अनारशाचं पीठ आहे ते छान तयार होतं, त्याने वेळही वाचतो आपला। तर अशा पद्धतीने हे मिक्सरला फिरवून घेतले। आता थोडंसं याला हाताने मळून घ्यायचं आणि याचे छान असे गोळे तयार करायचे। आता या पिठाचे मी 2 गोळे तयार करून घेते। छान घट्ट गोळा तयार करायचा आणि हे गोळे आपल्याला एका डब्यामध्ये भरून ठेवायचे। आता हे पीठ जेवढं जास्त मुरेल तेवढे अनारसे छान होतात, तर त्यामुळे आपल्याला याला कमीत कमी 2 ते 3 दिवस तरी पीठ हे मुरण्यासाठी ठेवायचे। आता हे मी डब्याचं झाकण लावते आणि 2-4 दिवसासाठी असंच ठेवते। आता हे अनारशाचं पीठ 3-4 दिवस झालेले आहेत, व्यवस्थित आता हे भिजलेलं आहे। आता बघू शकता एकदम मस्त झालं आहे। आता काय करायचं, आपल्याला यातलं जेवढ्या पिठाचे अनारसे तयार करायचे तेवढंच पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपल्याला चांगलं मऊ करून घ्यायचं, मळून घ्यायचं। याला पीठ बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे। तर अशा पद्धतीने हे पीठ मऊ करून घ्यायचं आहे आणि गरज वाटली तर आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं दूध घालायचं। दूध जास्त घालायचं नाही, कारण पीठ जर पातळ झालं तर मग अनारसे व्यवस्थित होणार नाहीत। त्यामुळे अगदी थोडं थोडं दूध यामध्ये गरजेप्रमाणे आपल्याला
घालून पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं. आता हे पीठ बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे, मस्त पेड्यासारखं ह्याला टेक्स्चर आले. आता चेक करायचं आहे आपल्याला. यातला एक गोळा घ्यायचा पिठाचा आणि अशा पद्धतीने चेक करायचं आहे. अनारसा व्यवस्थित होत असेल, फाटत नसेल तर पीठ आपलं परफेक्ट झालं आहे असं समजायचं. बघू शकता हे एकदम मस्त झालेलं आहे पीठ. आता अशा पद्धतीने याचे आपल्याला अनारसे तयार करून घ्यायचे. अनारसा आता बऱ्याच जणांना जाड आवडतो, तर तुम्ही आवडीनुसार जाड किंवा पातळ करून घेऊ शकता. असं हातावरती थापून घेतल्यानंतर आपल्याला खसखस घ्यायची आणि त्यावरती पुन्हा याला अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे. बघा सगळ्या बाजूनी छान एकसारखा व्हायला हवा अनारसा, म्हणजे त्याला जाळी छान पडते. नाही तर कुठे जाड कुठे पातळ केला तर ते तेवढे व्यवस्थित होत नाहीत अनारसे. आणि जर अनारसाला जाळी पडत नसेल तर त्याला एक पुढे ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला. बघू शकता आता हा अनारसा एकदम मस्त झालेला आहे, व्यवस्थित थापला गेलेला आहे. आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता अनारसे तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवले. तुम्ही आवडीनुसार तेल किंवा तूप घेऊ शकता. तेल आपल्याला मध्यम गरम करायचे. तेल असं मध्यम गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला अनारसा सोडायचा. तर अनारसा सोडताना जी खसखसची बाजू आहे ती वर करायची, आपल्याला वरच्या बाजूला असायला हवी. आता यावरती आपल्याला असं तेल टाकत अनारसा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. अनारसा जर तुम्ही खूप मोठ्या फ्लेमवरती तळला तर तो फक्त बाहेरून लाल होईल, आतमध्ये तळला जाणार नाही. त्यामुळे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, तेल मध्यमच गरम करायचं आणि अशा पद्धतीने अनारसा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. मग आता अनारसा छान तळला गेलेला काढून घेऊयात. रंगही एकदम सुरेख आलेला आहे याला. आता यातलं तेल असं पूर्ण निथळून घ्यायचं आणि नंतर एखाद्या चाळणीमध्ये आपल्याला याला काढून ठेवायचं आहे. अजून एक अनारसा मी तळून दाखवते. असं तेल यावरती सतत टाकल्यामुळे याला जाळी छान पडते, त्यामुळे असं तेल टाकत राहायचं आपल्याला यावर आणि याला पलटायचं नाही. बरेच जण काय करतात, अनारसा पलटून दुसऱ्या बाजूनेही तळतात, तर तसं करायचं नाही आपल्याला. फक्त असं तेल यावरती सोडत राहायचं. या बाजूनेही अनारसा छान तळला जातो. आता व्यवस्थित तळला गेला आहे, काढून घेते. याला मस्त जाळी पडलेली आहे बघू शकता. तर इथे अशा पद्धतीने मस्त जाळीदार असे आपले गुळाचे अनारसे तयार झालेले आहेत. बघू शकता जाळी एकदम मस्त पडली. आता जाळी पडण्यासाठी तुम्हाला काही टिप्स सांगते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा अनारसाच्या पिठामध्ये गूळ किंवा साखरेचं प्रमाण कमी पडतं तेव्हा अनारसाला जाळी पडत नाही, त्यामुळे ते प्रमाण आपल्याला योग्यच घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे अनारसा तळताना जर तुम्ही त्यावरती चमच्याने तेल टाकलं नाही तर अनारसाला तेव्हाही जाळी व्यवस्थित पडत नाही, त्यामुळे तीसुद्धा टीप आपल्याला फॉलो करायची. आणि तिसरं म्हणजे जेव्हा आपण अनारसाचं पीठ भिजवून घेतो तर ते पीठ फार जास्त घट्ट असेल तर तेव्हाही अनारसे जाळीदार होत नाही, त्यामुळे पीठही आपल्याला व्यवस्थितच करून घ्यायचं. आणि सगळ्यात शेवटी अजून एक टिप सांगते तुम्हाला. एवढं करूनही जर अनारसाला जाळी पडत नसेल तर अनारसा थापताना जेव्हा आपण खसखस घेतो तर त्यामध्ये थोडी साखर मिक्स करायची आणि अनारसा थापून घ्यायचा, त्याने छान जाळी पडते अनारसाला. तर अशा पद्धतीने तुम्ही या जर टिप्स फॉलो केल्या तर अनारसे मस्त जाळीदार होतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे बघू शकता आपले एकदम मस्त असे जाळीदार अनारसे तयार झालेले आहेत. खायलाही खूप छान लागतात. नक्की करून बघा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका.